विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत घटक 5 गटाशी जुळणारे पद. उपघटक शब्दसंग्रह स्वाध्याय 5.1. पुढील प्रत्येक प्रश्नात दिलेल्या पदांच्या गटाशी जुळणारे पद पर्यायातून निवडा. प्रश्न नंबर 1. मित्रांनो, आपल्याला गटाशी जुळणारं पद पर्यायातून निवडायचं आहे. बघा, नाव, नौका, होडी. मग मित्रांनो, गटाशी जुळणारं पद कोणतं आहे? बघा, नाव, नौका, होडी. मित्रांनो, हे सर्व समानार्थी शब्द आहे आणि या अर्थाचा शब्द सायकल, मोटार कार, जहाज आणि मोटारसायकल. तर मित्रांनो, जहाज, नाव, नौका, होडी आणि जहाज. मित्रांनो, जहाज हा समान अर्थाचा शब्द आहे. गटाशी जुळणारं पद आहे पर्याय क्रमांक 3 जहाज. मित्रांनो, पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 जहाज. यानंतर आहे प्रश्न नंबर 2 वायव्य, ईशान्य, नैऋत्य. मित्रांनो, या आहेत उपदिशा. वायव्य, नैऋत्य, ईशान्य या उपदिशा आहेत. मग पर्यायामध्ये पूर्व, आग्नेय, दक्षिण आणि पश्चिम. तर मित्रांनो, आग्नेय ही एक उपदिशा आहे, म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. मित्रांनो, वायव्य, ईशान्य, नैऋत्य आणि आग्नेय ही सुद्धा उपदिशा आहे, म्हणून गटाशी जुळणारं पद पर्याय क्रमांक 2 आग्नेय. यानंतर आहे प्रश्न नंबर 3 पूर, धरणीकंप, वादळ. मित्रांनो बघा, पूर, धरणीकंप, वादळ हे आहे नैसर्गिक संकट. मित्रांनो, या नैसर्गिक आपत्ती आहे. मग आता गटाशी जुळणारं पद कोणतं आहे? पाऊस, अपघात, अवर्षण आणि संकट. तर मित्रांनो, अवर्षण म्हणजे दुष्काळ. मित्रांनो, दुष्काळ हे सुद्धा दुष्काळ सुद्धा नैसर्गिक आपत्ती आहे, म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. मित्रांनो, अवर्षण म्हणजे दुष्काळ. बघा, पूर, धरणीकंप, वादळ आणि दुष्काळ या आहेत नैसर्गिक आपत्ती. यानंतर प्रश्न नंबर 4 वडील, पिता, जनक. मित्रांनो, वडील, पिता, जनक हे सर्व समान अर्थाचे शब्द आहेत. हे सर्व शब्द मित्रांनो समान अर्थाचे आहेत. मग वडील, पिता, जनक या अर्थाचा आणखी एक शब्द आहे, तो म्हणजे पर्याय क्रमांक 4 बाप. मित्रांनो, गटाशी जुळणारं पद आहे बाप. बाप, वडील, पिता, जनक हे सर्व समान अर्थाचे शब्द आहेत. यानंतर आहे प्रश्न नंबर 5 मेंदू, फुफ्फुस, आतडे. आता मित्रांनो, मेंदू, फुफ्फुस, आतडे हे अंतर्गत अवयव आहेत, शरीराच्या आतमध्ये असणारे अवयव आहेत. मग पर्यायामध्ये गटाशी जुळणारं पद कोणतं आहे? तर मित्रांनो, जठर. जठर हे सुद्धा आपल्या शरीराच्या आतमधील भाग आहे, आपल्या शरीराच्या आतमधला तो अवयव आहे, म्हणून पाचव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. मित्रांनो, जठर हे सुद्धा शरीराच्या अंतर्गत असणारं एक अवयव आहे. यानंतर आहे प्रश्न नंबर 6 झरा, नाला, ओहोळ. मित्रांनो, झरा, नाला, ओहोळ यामध्ये वाहतं पाणी असतं. मग मित्रांनो, नळ, ओढा, समुद्र आणि तलाव यामध्ये आपण ओढ्यामध्ये सुद्धा वाहतं पाणी असतं, म्हणून 6व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. मित्रांनो, 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ओढा. बघा, झरा, नाला आणि ओहोळ यांच्यामध्ये वाहतं पाणी असतं, तसंच ओढ्यामध्ये सुद्धा वाहतं पाणी असतं. यानंतर आहे प्रश्न नंबर 7 धोतर, पायजमा आणि लुंगी. तर मित्रांनो, गटाशी जुळणारं पद बघा, धोतर, पायजमा आणि लुंगी हे कमरेच्या खाली परिधान करायचे वस्त्र आहे. कमरेच्या खाली परिधान करायचे वस्त्र आहे. मग मित्रांनो, पर्यायामध्ये जर बघितलं तर विजार. बघा, विजार ही सुद्धा कमरेच्या खाली परिधान करायचं एक वस्त्र आहे, म्हणून 7व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. मित्रांनो, गटाशी जुळणारं पद आहे पर्याय क्रमांक 1 विजार. यानंतर आहे प्रश्न नंबर 8 केक, नानकटाई, पाव. मित्रांनो, केक असेल, नानकटाई असेल, पाव असेल, हे आहे बेकरीचे पदार्थ. हे पदार्थ बेकरीमध्ये तयार केले जातात. तर मित्रांनो, गटाशी जुळणारं पद उपमा, खारी, पाणीपुरी आणि खरवस. तर मित्रांनो, खारी ही सुद्धा बेकरीमध्ये तयार केली जाते, म्हणून 8व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. मित्रांनो, खारी ही सुद्धा बेकरीमध्ये तयार केली जाते, म्हणून 8व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 खारी. यानंतर आहे प्रश्न नंबर 9 मडके, घागर, माठ. बघा, मडके, घागर, माठ. तर मित्रांनो, पाणी साठवण्यासाठी
ची ही भांडी आहे बघा, मडकं, घागर, माठ यामध्ये पाणी साठवलं जातं. तर मित्रांनो पर्यायामध्ये जर आपण बघितलं पाणी, गार, कळशी आणि माती, तर मित्रांनो कळशीमध्ये सुद्धा पाणी साठवलं जातं. म्हणून गटाशी जुळणारं पद आहे पर्याय क्रमांक 3 कळशी. 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कळशी. मित्रांनो जसं मडक्यामध्ये, घागरीमध्ये आणि माठात पाणी साठवलं जातं तसं कळशीमध्ये सुद्धा पाणी साठवलं जातं. म्हणून गटाशी जुळणारं पद आहे पर्याय क्रमांक 3 कळशी. यानंतर आहे प्रश्न नंबर 10 उकळणे, वाफवणे आणि तळणे. मित्रांनो उकळणे, वाफवणे आणि तळणे हे अन्न बनवताना उष्णतेशी संबंधित क्रिया आहेत. बघा ज्या वेळेला आपण अन्न पदार्थ बनवतो त्यावेळेला उष्णतेशी संबंधित ह्या क्रिया आहेत उकळणे, वाफवणे आणि तळणे. मग मित्रांनो त्याच अर्थाचा शब्द आहे भाजणे. बघा अन्न पदार्थ आपण भाजताना मित्रांनो ही सुद्धा एक उष्णतेशी संबंधित क्रिया आहे. म्हणून 10व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. मित्रांनो 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 भाजणे. गटाशी जुळणारं पद आहे पर्याय क्रमांक 4 भाजणे. प्रश्न नंबर 11 घोडा, बैल, हरिण. मित्रांनो आपल्याला गटाशी जुळणारं पद ओळखायचं आहे. बघा घोडा, बैल आणि हरिण. मग आता पर्यायामध्ये बघितलं वाघ, तरस, गेंडा आणि मांजर. मित्रांनो घोडा, बैल, हरिण हे शाकाहारी प्राणी आहेत. मग वाघ, तरस, मांजर हे मांसाहारी आहे. मित्रांनो मांसाहारी म्हणजे जे प्राणी दुसऱ्या प्राण्यांना मारून आपली उपजीविका करतात त्याला आपण मांसाहारी म्हणतो. आणि शाकाहारी म्हणजे जे प्राणी वनस्पतीजन्य गवत असेल, वनस्पती असेल, अन्नधान्य असेल, फळं असेल यावर आपली उपजीविका करतात त्याला आपण शाकाहारी म्हणतो. मित्रांनो घोडा, बैल, हरिण हे शाकाहारी आहेत. त्याप्रमाणे गेंडा हा सुद्धा शाकाहारी आहे. म्हणून 11व्या प्रश्नामध्ये उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. मित्रांनो गटाशी जुळणारं पद आहे गेंडा पर्याय क्रमांक 3. यानंतर आहे प्रश्न नंबर 12 उष्णता, ध्वनी आणि विद्युत. मित्रांनो उष्णता, ध्वनी, विद्युत ही सर्व ऊर्जेची रूपे आहेत. मग पंखा, विस्तव, रेडिओ आणि प्रकाश यामध्ये मित्रांनो प्रकाश हे सुद्धा मित्रांनो ऊर्जेचं एक रूप आहे. म्हणून 12व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. मित्रांनो गटाशी जुळणारं पद आहे प्रकाश. यानंतर आहे प्रश्न नंबर 13 भोपळा, पडवळ आणि तोंडली. मित्रांनो भोपळा, पडवळ, तोंडली या आहेत फळभाज्या. मग आता मेथी, बटाटा, रताळे आणि टोमॅटो. मित्रांनो यामध्ये टोमॅटो हे फळभाजी या प्रकारात येतं. म्हणून 13व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. मित्रांनो भोपळा, पडवळ, तोंडली आणि टोमॅटो या सर्व फळभाज्या आहेत. यानंतर आहे प्रश्न नंबर 14 लोणी, तूप आणि दही. मित्रांनो लोणी, तूप, दही हे दुधापासून तयार होणारे पदार्थ आहेत. मग आता पर्यायामध्ये बघितलं आंबट, श्रीकृष्ण, पनीर आणि अमूल. तर मित्रांनो पनीर हे दुधापासून तयार केलं जातं. म्हणून 14व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. मित्रांनो लोणी, तूप, दही जसं दुधापासून तयार केलं जातं त्याचप्रमाणे पनीर सुद्धा दुधापासून तयार केलं जातं. म्हणून गटाशी जुळणारं पद आहे पर्याय क्रमांक 3 पनीर. यानंतर आहे प्रश्न नंबर 15 गंगा, महानदी, गोदावरी. मित्रांनो या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणाऱ्या नद्या आहेत. गंगा असेल, महानदी असेल, गोदावरी असेल या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. त्याप्रमाणे मित्रांनो नर्मदा, कावेरी, तापी आणि साबरमती यामध्ये मित्रांनो कावेरी ही नदी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. म्हणून 15व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 कावेरी. मित्रांनो गंगा, महानदी, गोदावरी आणि कावेरी या नद्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. यानंतर आहे प्रश्न नंबर 16 रताळे, मुळा, गाजर. मित्रांनो रताळे, मुळा, गाजर हे सर्व खाद्य पदार्थ जे आहेत किंवा खाद्यान्न जे आहे ते वनस्पतीची मूळ आहेत. मित्रांनो वनस्पतीचं मूळ बघा रताळे, मुळा, गाजर हे वनस्पतीचं मूळ आहे. त्याप्रमाणे बीट मित्रांनो बीट सुद्धा वनस्पतीचं मूळ आहे. म्हणून 16व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. मित्रांनो रताळ असेल, मुळा असेल, गाजर असेल, बीट असेल हे आहे वनस्पतीचं मूळ. म्हणून गटाशी जुळणारं पद आहे पर्याय क्रमांक 1 बीट. यानंतर आहे प्रश्न नंबर 17 विसावा, उसंत, विश्रांती. मित्रांनो हे सर्व समान अर्थाचे शब्द आहे. विसावा, उसंत, विश्रांती.
मग या अर्थाचा शब्द पर्यायामध्ये कोणता आहे तर मित्रांनो निवारा, आराम, आसरा आणि विचार. तर मित्रांनो गटाशी जुळणारं पद आहे आराम. म्हणजे 17व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आराम. मित्रांनो विसावा, उसंत, विश्रांती आणि आराम हे सर्व एका अर्थाचे शब्द आहे, म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 2. यानंतर आहे प्रश्न नंबर 18 जायकवाडी, कोयना, उजनी. मित्रांनो जायकवाडी असेल, कोयना असेल, उजनी असेल हे आहे धरण. मग पर्यायामध्ये बघितलं तर सांगली, कोल्हापूर, एलदरी आणि सातारा. तर मित्रांनो एलदरी हे धरण आहे. पूर्णा नदीवरील एलदरी हे धरण आहे, म्हणून 18व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. मित्रांनो एलदरी, उजनी, कोयना, जायकवाडी हे सर्व धरण आहे. मग पुढे आहे प्रश्न नंबर 19 तुकाराम नामदेव चोखामेळा. मित्रांनो तुकाराम नामदेव चोखामेळा हे संत आहेत. मग पर्यायामध्ये आपण बघितलं तर शिवाजी, तानसेन, कालिदास, जनाबाई. मित्रांनो गटाशी जुळणारं पद आहे जनाबाई. जनाबाई या सुद्धा संत आहेत, म्हणून 19व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. मित्रांनो जनाबाई या सुद्धा संत आहेत. तुकाराम, नामदेव, चोखामेळा आणि जनाबाई मित्रांनो हे सर्व संत आहेत. यानंतर आहे प्रश्न नंबर 20 वावर, शेत, शिवार. तर मित्रांनो वावर, शेत, शिवार हे शेत या अर्थाचे शब्द आहेत. शेत या अर्थाचे शब्द आहेत. मग मित्रांनो मळा, जंगल, वन आणि अंगण यामध्ये गटाशी जुळणारं पद कोणतं आहे तर मित्रांनो मळा. मळा याचा अर्थ सुद्धा मित्रांनो शेत होतो, शिवार होतो, शेत आणि वावर. म्हणजे 20व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. मित्रांनो हे आहे सर्व शेत या अर्थाचे शब्द. यानंतर मित्रांनो प्रश्न नंबर 21 आणि 21व्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मित्रांनो राहिलेले प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना, आपल्या मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.